गौतम बुद्धांचा शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देऊन बौद्ध भिक्खूंचा एक जत्था अमेरिकेत चालला। टेक्सासवरून तब्बल 2300 मैलांचा प्रवास करत हा गट अखेर वॉशिंग्टन DC मध्ये पोहोचलाय। या यात्रेच्या माध्यमातून प्रेम, करुणा आणि वैश्विक शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। 4 महिन्यांच्या या प्रवासात या बौद्ध भिक्खूंनी जसा शांततेचा संदेश दिला ना, तितकंच प्रेम आणि आदर सुद्धा त्यांनी कमावला। त्यांच्या या प्रवासाचं एक भारतीय कनेक्शन सुद्धा आहे, पाहूयात। 10 ऑक्टोबर 2025 रोजी टेक्सासवरून एक पदयात्रा सुरू झाली। बौद्ध भिक्षूंचा सुमारे 24 जणांचा गट पायी एका उदात्त हेतूने मार्गक्रमण करू लागला। लक्ष्य होतं अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC गाठण्याचं। उद्देश होता जगात प्रेम, करुणा आणि वैश्विक शांतीचा संदेश पोहोचवण्याचा। हुआंग दाओ विपश्यना भावना केंद्राच्या नेतृत्वात ही शांती पदयात्रा म्हणजे वॉक फॉर पीस सुरू करण्यात आली। सुमारे 3700 किलोमीटर म्हणजे 2300 मैलांचा प्रवास करत अखेर ही यात्रा मंगळवारी वॉशिंग्टन DC इथं पोहोचली। दररोज 30 ते 48 किलोमीटर किंवा 20 ते 30 मैलांचा प्रवास हे भिक्षू करत होते। अनेक जण तर अनवाणीत चालत होते। जवळपास 120 दिवस म्हणजे 4 महिन्यांची पदयात्रा त्यांनी पूर्ण केली आहे। या संपूर्ण पदयात्रेदरम्यान त्यांच्यासमोर अनेक अडचणीही आल्या। प्रतिकूल वातावरणासह अपघातासारखे प्रसंगही उद्भवले। यात काही भिक्षू जखमीही झाले। मात्र दुतंग अभ्यासाद्वारे मौन आणि अनुशासन अखंडित राखत त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला। या यात्रेला जनतेतूनही मोठा प्रतिसाद मिळाला। फेसबुकवर तर या यात्रेचे सुमारे 20 लाखहून अधिक फॉलोअर्स दिसले। आम्हाला जगात केवळ शांतता प्रस्थापित करायची आहे, असं या भिक्षूंनी सांगितलं। सध्या अमेरिकेसह साऱ्या जगातच अस्वस्थता, अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण आहे। अमेरिकेत स्थलांतरितांविरोधातील कारवाईमुळे सामाजिक तणाव वाढलाय, ज्याचा समाज मनावर प्रचंड परिणाम होताना दिसलाय। अशात अमेरिकेतच निघालेली शांती पदयात्रा बरंच काही देऊन गेली, बरंच काही सांगून गेली। कारण या पदयात्रेदरम्यान अनेक नागरिकही बौद्ध भिक्षूंसह काही काळ चालताना दिसले। बौद्ध भिक्षूंनीही त्यांना प्रेमाचाच संदेश दिला। या यात्रेला प्रत्येक ठिकाणी पोलिसांकडूनही सहकार्य लाभलं। त्यांच्या सहकार्याबद्दल भिक्षूंनीही पोलिसांना प्रेमळ भेट देऊ केली। दरम्यान या शांती पदयात्रेसह भारताचं एक खास कनेक्शन आहे। ते म्हणजे या संपूर्ण पदयात्रेत एक श्वान या भिक्षूंसह सतत चालत होता, त्यांना सोबत करत होता। या श्वानाचं नाव आलोक आहे। हा श्वान या भिक्षूंना भारतातील पदयात्रेदरम्यान भेटला होता। प्रवासादरम्यान श्वानालाही अपघात झाला, मात्र श्वानानं आपल्या पदयात्रेत खंड काही पडू दिला नाही। बौद्ध भिक्षूंसह त्याचं एक अनोखं नातं तयार झालंय। And our dog, he's been sleeping the whole time over there. हा आलोक आमच्यासह इथवर चालत आलाय। तो इथंच झोपतो। तो आम्हाला भारतात सापडला जेव्हा आम्ही 112 दिवसांच्या भारत यात्रेवर होतो। तो भारतातला हिरो आहे। तो तेव्हापासून आमच्यासह चालत आलाय। या दरम्यान तो काही वेळा आजारीही पडला। एकदा तर त्याला कारची धडक बसली। त्याला आम्ही कारमध्ये बसवलं आणि त्यानं ते ऐकलं नाही। त्यानं कारमधून उडी घेतली आणि आमच्यासह चालण्याचा हट्टच धरला। आता तर आम्हाला त्याला सोडवत नाहीये। तो आता अमेरिकेचा नागरिक झालाय। He refused to. He jump off and then walk. He wants to be with you. He wants to walk. He don't want to go with the car. मंगळवारी वॉशिंग्टन DC मध्ये या पदयात्रेचं अगदी साजेसं स्वागत झालं। बुधवारी लिंकन मेमोरियलला देखील या भिक्षूंनी भेट दिली। या संपूर्ण पदयात्रेदरम्यान भिक्षूंप्रती सामान्य जनतेत कुतूहल आणि केवळ प्रेमच दिसलं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।